भरत सर और जय भाई, आपका दिल से धन्यवाद। ये जो एसोसिएशन के बारे में आपने बोला है, तो मैं इतना ही कहूँगा कि हिंगोली की जो जमीन है, यहाँ पर खाद, पेस्टिसाइड, इसका इस्तेमाल तुलना में बहुत कम होता है। तो ये ऑर्गेनिक कन्वर्ट करने के लिए ये हमें कम कष्ट पड़ेंगे। आपकी जीएनएस, यहाँ की जमीनी सच्चाई, गोदा की यहाँ पर जो प्रति किसानों में जो श्रद्धा है, वो श्रद्धा और कंज्यूमर की जरूरत, इन चार चीजों को पकड़ के हम एक ऑर्गेनिक मूवमेंट भी यहाँ पर कर सकते हैं, जिसका अच्छा रेट हमें मिल सकता है। इसका एक इकोनॉमिक्स में हम बिठाएंगे। शुरुआत में जो इसमें काम किसान भाई काम कर रहे हैं, उनके साथ ही काम कर रहे हैं। तो मैं इस एसोसिएशन के लिए आपका दिल से शुक्रगुजार हूँ। और शायद हिंगोली की धोती और यूपी का सूट यहाँ के लोगों के जीवन में परिवर्तन लाएगा। तो दोनों साथ आएगा। आप ग्लोबली प्रेजेंट हो, 150 साल से आपका ग्रुप काम कर रहा है। त्यांचे पंजोबा युद्धात सेटल झाले ते, पंजोबा गेले होते, आजोबा पण नाही, साहेबांची। त्यामुळे मला तुम्हाला एवढंच सांगायचं आहे की या असोसिएशनच्या माध्यमातून इथल्या शेतकऱ्यांच्या आयुष्यात काय परिवर्तन करता येईल, त्यासाठी त्यांनी स्वतःहून इंटरेस्ट दाखवला, इतक्या लांबचा प्रवास केला। त्यांचं वय 73 वर्ष वय आहे आणि याही वयात त्यांचा जो उत्साह आहे, देण्याची मानसिकता आहे, ती अफलातून आहे। आणि त्यांनी कॅन्डिडेटली सांगितलं की मला समाजात द्यायचं माझं वय आलंय, तिथून मला कमवायचं काही नाही। त्यामुळं चॅरिटी नक्कीच असणार नाहीये, परंतु कुठंतरी आपण मोठं होत असताना समाज मोठा झाला पाहिजे, हा विचार घेऊन ते आपल्यासोबत आले। त्याबद्दल मी त्यांचं या जिल्ह्यात तुमच्या सर्वांच्या वतीनं मनापासून स्वागत करतो। आणि मी तुम्हाला आव्हान करतो, ही जी युती झाली, युती म्हणजे राजकीय युती नाही, दिवस सध्या युती जी आहे, ही जी युती आहे ही व्यवसायाची युती आहे। या युतीच्या बाबतीमध्ये त्यांनी जो प्रवास केला, जो इथपर्यंत येण्यासाठी त्यांनी मनाचा निग्रह तयार केला आणि अत्यंत गरजेच्या ठिकाणी ते आलेले आहेत, की तुमची माझी सोय करण्यासाठी आलेले आहेत। त्यांच्या सन्मानार्थ माझी विनंती आहे की सर्वांनी उभं राहून टाळ्या वाजवा। 1 2 3 अमोल धर्म इथं हजर आहेत, त्यांची कंपनी यूएस बेस आहे।